अशी कशी जुळली नाही पत्रिका? मी स्वतः तयार केली होती ती. दैवाने जुळवलेल्या या पत्रिका अचूक आहेत आणि याच पत्रिकांवरून मी मायाची पत्रिका तयार केली होती. ती जुळवताना कसलाही विघ्न येणार नाही याची खबरदारी सुद्धा घेतली होती. मग ती पत्रिका जुळली का नाही? मंजिरी, काय झालंय माझ्या शक्तीला? हा बोलका बाहुला आता माझ्या तालावर नाचत नाही हे विसरलेच होते मी. इथून पुढे आता सावध राहावं लागेल. पण आता काय करू? घाबरू नकोस. तू फक्त पत्रिकेवरून हात फिरव. मंजिरी, अरे आलात तुम्ही? मी पाणी आणते. नाही नको. अनन्या म्हणाली की माया आणि अथर्वची पत्रिका जुळत नाही. जर का माया आणि अथर्वची पत्रिकाच जुळत नसेल तर आपल्याला हे लग्न रद्द करावं लागेल. त्या पत्रिका कोणाच्या आहेत? कोणाच्या आहेत त्या पत्रिका? नाव आहे का त्याच्यावरती? मग नाव नाहीये तर कोणाच्या कशा असतील त्या? आणि ते महत्वाचं नाहीये. हे बघा, माया आणि अथर्वचं लग्न होणं गरजेचं आहे, कारण वेदाला आईची गरज आहे. पण पत्रिकाच जुळत नसेल तर हे लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. या पत्रिका कोणाच्या आहेत? मी काय बोलतेय, तुम्ही काय विचारताय? हे बघा, आपण ही पत्रिका दुसऱ्या कुठल्या तरी गुरुजींना दाखवूया. वेदाला आईची गरज आहे आणि मायाच तिची आई होऊ शकते. कळतंय का तुम्हाला? वेदाला आईची गरज आहे, बरोबरच आहे. त्यासाठी तिला अथर्वशी लग्न करण्याचीच गरज आहे असं नाही. अहो, असं काय करताय? मी म्हणाले होते ना,
दादासाहेब, दादासाहेब, ऐकतोय मी. पण पत्रिका जुळत नाहीत, विषय संपला. हे लग्न होऊ शकत नाही. मी माझा निर्णय बदलणार नाही. पण हे सगळ्यांना कळवण्याची जबाबदारी मात्र तुझी आहे मंजिरी. काय झालंय माझ्या शक्तीला? काय झालंय? काय झालंय? माझ्या मोहिनी विद्येचा वापर या म्हाताऱ्यावरती का करू शकत नाहीये मी? का करू शकत नाहीये? माझंच चुकलं. उगाच गेले खेळायला. खेळायलाच नको होतं. मीरा, वेदाला आंघोळ घालायची आहे. हे काय करतेस? ते खेळताना मला लागलं. डोळे आहेत मला 4. काय लावतीयस ते विचारतोय. माती लावती. व्हॉट? आर यू मॅड? माती कोण लावतो जखमेवर? आम्ही लावतो. आम्ही? अच्छा, म्हणजे तू युनिक पीस नाहीयेस. तुझ्यासारखे अजून आहेत गावी. वाह. तुम्ही माझी चेष्टा करताय? नाही, चेष्टा करत नाहीये मी. पण सिरियसली, म्हणजे जखमेवर माती, ह्याला माती लावणं नाही, माती खाणं म्हणतात. वेदाचे बाबा, मला कळतंय. तुम्ही काय म्हणतात ते. हा, तुम्हाला हे हायजिनिक वाटत नसेल ना? पण ना, मी लहानपणी जेव्हा पडायचे ना, तेव्हा माझ्या जखमेवरती माझे बाबा मातीच लावायचे. 2 दिवसात जखम बरी व्हायची. आणि इतकंच नाही, ही मातीच आमचं पोट भरते, आम्हाला मोठं करते. आम्हा गावच्या लोकांसाठी ना, ही फक्त माती नाहीये, औषध सुद्धा. मग शहरातल्या लोकांना नाही कळणार. ओके, तू जे काही बोलतेस बरोबर आहे. आय रिस्पेक्ट दॅट. वादच नाही आहे त्यावर. पण मीरा, हे गाव नाही आहे, शहर आहे. इकडची माती, पाणी, हवा काहीच गावासारखं शुद्ध प्युअर नसतं. सगळं पल्युटेड असतं. सो ही माती नाही, औषध लाव. थांब, येते आलोच. आणि हो, परत ही माती लावू नकोस. हां? वेदाचे बाबा, ही मायाताईंची साडी मला सापडली. त्या मीराने आधी वेदाला आपलंसं केलंय आणि आता तिची नजर अथर्ववर आहे. साखरपुडा होईलच, पण त्यासाठी माया आणि अथर्वची पत्रिका जमणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर पत्रिका जुळल्या नाहीत तर साखरपुडा होऊ शकत नाही. हे लग्न होणं कठीण आहे, कारण या दोघांच्याही पत्रिका जुळत नाही.
माया माया, अगं किती मनाला लावून घेतलंयस त्या पत्रिकेचं. अगं मगासपासून बघतीये मी, किती उदास आणि शांत आहेस. चेहरा बघ जरा कसा झालाय तुझा. हात्या प्लीज, अथर्वशी लग्न करणं माझं स्वप्न आहे आणि मी किती जरी प्रयत्न केले ना तरी काही ना काहीतरी आड येतं. आधी ती अंबिका, मग ती वेदा आणि आता माझीच पत्रिका. हे बघ माया, आशा सोडू नकोस, निघेल काहीतरी मार्ग. हा, हो ना. नाही आणि मार्ग निघणारच आहे. आणि मार्ग निघाला ना की सगळं सोन्याहून पिवळं होईल. हे बघ, वहिनींवर विश्वास आहे की नाही तुझा? हा, मग वहिनी सगळं नीट करणार आहेत, काही काळजी करू नकोस. तुमच्या दोघांचं लग्न होणार. माया, मी समजू शकतो तुला खूप त्रास होतोय, पण अथर्वशी तुझी पत्रिका जुळत नाही याला आपण काहीच नाही करू शकत. त्यामुळे तू फार अपेक्षा ठेवू नकोस. जेवढ्या लवकर सगळं तू ऍक्सेप्ट करशील ना तेव्हा तुलाच कमी त्रास होईल. मी आले. माया माया, एक मिनिट थांब. माया थांब, ऐकून तर घे माझं. माया, कशाला मनाला लावून घेतेस? मम्मा, एवढा लाल का झाला हिचा चेहरा? तू जरा गप्प बसशील? थांब जरा. अरे, अथर्व कुठे चाललाय? कोणाची रूम आहे तिकडे? मीराची? पण तो तिकडे का चाललाय? लेट मी गेस. हा, आज क्रिकेट खेळताना पडली. आय मीन, हिने पाडलं नाही का तिला? गावरान गोडव्याला जखम झाली आहे. आता जखमेवरती कुणीतरी प्रेमाने फुंकर नको का मारायला? कदाचित ते काम अथर्व फुंकर. अजित, जरा गप्प बसशील? शांत राहा जरा. माया, तू ह्याचं काही मनावर घेऊ नकोस. ना तुला ना कुठे काय बोलायचं कळत नाही. अगदी बापावर गेलास तू. चल चल, तू आत चल. काम करतो. चल, नंतर कर काम. चल तू आत. मी पण कुठे यांचं ऐकत बसले. मातीत लावते, पटकन भरवायला. मीरा, तू मला 4 डोळे म्हणतेस ना? खरं तर तुला गरज आहे 4 कानांची, म्हणजे तुला नीट ऐकता येईल. ते नाही सांगितलंय ना मी. हे घे. हो, पण तुम्ही एवढं काय घेऊन आलात? याची काहीच गरज नाहीये. ही मातीने होईल बरं. तसं माती पुराण चालूच आहे ना. औषध घे, सेप्टिक होणार नाही. आजपर्यंत नाही झालं ना, मग आता कसं होईल? राहू द्या. ओके अथर्व, तिला प्रेमाने सांगितलेलं कळत नाही. मीरा, जे बोलतोय ते नीट ऐक. फर्स्ट ऑफ ऑल, तू माझ्याशी आर्ग्यू करायचं नाही. सेकंडली, तू माझ्या घरी असताना मी तुला जे सांगेन तेच करायचं. कळलं? आर्ग्युमेंट नाही. घे. ओ सॉरी,
ह्याला कापूस म्हणतात. कापूस घ्यायचं, औषधात बुडवायचं आणि जखमेवर लावायचं. कळतं मला तितकं. हो, मग आपण कशाला थांबलोय? करा ना. झोमणार आहे. मीरा, आरामात हा. खूप झोमतात आहे. हे हे आत्ताच सांगायची गरज होती का? सॉरी. कॅरी ऑन. मीरा, अजून औषध लागलं पण नाही तुझ्या हातावर. कसले आवाज काढतेस? देते. मीरा, मी लावतो देते. प्लीज. दे. ओ माती. हो, माहिती आहे तुझी प्रिय माती काहीच करत नाही तुझ्या मातीला. हात द्या वरती. गुड. हळू झोमतंय. आय नो. थोडं सहन करावं लागेल. थांब. हळू. मीरा, झालं, ऑलमोस्ट झालं. बरं वाटतं आता? मीराने आधी वेदाला आपलंसं केलंय आणि आता तिची नजर अथर्वला. आता जखमेवरती कुणीतरी प्रेमाने फुंकर नको का मारायला? म्हणजे अजित जे म्हणत होता ते बरोबर आहे. त्या गावच्या पोरीने माझ्या अथर्वाला माझ्यापासून दूर नेला. अथर्वशिवाय मी काय करणार आहे आयुष्याचं? अथर्व, तुझ्या विना काय करू मी आयुष्याचं? काय करू? नाही. अथर्व माझा होऊ शकत नाही तर मी जगून तरी काय करू? नाही,
नाही जगायचंय मला, नाही जगायचंय. माया, जीवाला जीव देणारी मैत्री होती आपली, पण तू माझा जीव घेतलास. आता मी तुला थांबवणार नाही. खरं तर कोणाच्या मृत्यूने आनंद नाही होणार आहे मला, पण तुझं मरणच या घराला सुख देऊ शकतं. तुझ्याच कर्माची फळं आहेत माया, भोगावीच लागतील.